आता इथपर्यंत ही जमीन त्यांची होती, ही कॅल्कॉन कंपनीने घेतली. का घेतली असेल ह्याच्याबाबत कधी कोणाला त्याच्यात सुगावा लागला असेल, कशाला घेतली असेल, पण ह्याच्यानंतर मात्र गोष्टी अत्यंत वेगाने पळायला लागतात. मी पळायला लागल्या म्हणण्यापेक्षा आणखी उडायला लागल्या असं म्हणू शकतो, कारण जो वेग त्यांनी पकडला, वायू वेगाने गोष्टी सुरू होतात. पडद्यामागून कोणी सूत्र हलवतं की काय असं वाटावं इतपत वेगाने गोष्टी सुरू होतात. आणि हा वेग तुम्ही जर आता बघाल इथून पुढे सुरू होणारा, तर तुम्हाला अचंबित केल्याशिवाय राहणार नाही. काय काय घडतंय हे तुम्हाला नक्कीच तुम्ही आ वासून बघत बसाल. आणि कशा प्रकारे आता ही जी खरेदी झालेली 58 कोटीची, हे आकडे कसे काही वेळामध्ये काही महिन्यांमध्ये कसे बदलणार आहेत, ह्याचे जादूचे प्रयोग तुम्ही बघणार आहात. बघा याच्यानंतर काय होतंय. जानेवारी 2025ला हे खरेदी खत झालं. आता जर कॅल्कॉन कंपनीने हा व्यवहार केला आहे, तर इथून पुढे यांचा काहीही संबंध राहिला नसावा. हनुमान गायकवाड यांच्या साई रियाल्टीचा या संपूर्ण प्रकरणाशी काही संबंध राहिला असावा असं समोर दिसत नाही. ह्याच्यानंतर आता काय होतं, ह्याच्यानंतर साई रियाल्टी 11 एप्रिलला, पुढचा कागद बघूया. साई रियाल्टी ही कंपनी 11 एप्रिलला सरकारला एक पत्र लिहिते. त्या पत्रामध्ये ते म्हणतात की आम्हाला जमिनीचा मोबदला मिळावा. बरं इथे काय, मग आता जो आपण मॅप बघितला, त्या मॅपमध्ये बाजूच्या काही जो मोठा मॅप आपण बघितला होता, तुम्हाला जो मी मोठा नकाशा दाखवला होता, त्या मोठ्या नकाशामध्ये आजूबाजूला इतरही प्लॉट्स आहेत, इतरही जमिनी आहेत. या जमिनींना मिळणारा, आजूबाजूच्या जमिनींना मिळणारा मोबदला हा वेगळा आहे. त्यांना जास्तीचा मोबदला मिळतोय. आणि हा जो तुम्ही पट्टा बघितला हरित पट्ट्यात होता मगाशी, तर हरित पट्ट्यामध्ये असल्यामुळे आम्हाला कमी मोबदला मिळतोय की काय, किंवा बाजूच्या जमिनींना वेगळा मोबदला, आम्हाला मोबदला वेगळा मिळतोय, तर हा एकत्रित आम्हाला समसमान मोबदला मिळावा यासाठी ते पत्र लिहितात. कोणाला? राज्य सरकारला. राज्य सरकारला पत्र लिहून ते काय म्हणतात, राज्य सरकारला ते पत्र लिहून आग्रह करतात की आम्हाला या जमिनींचा समसमान भाव मिळावा. त्यांनी काय म्हटलं तिथे या पत्रामध्ये, हे खूप ऐकून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला सुरुवातीला कदाचित हे खूपच टेक्निकल डिटेल्स वाटेल, पण ऐकून घ्या, तुम्हालाही कळेल काय सुरू असं तुमच्या नजरेच्या मागे. की ज्या जागेमध्ये महानगरपालिकेने महिला शुद्धीकरण प्रकल्पाचं बांधकाम करून प्रकल्प कार्यान्वित केला आहे, त्यामुळे नदी प्रदूषण कमी होण्यास मदत होत आहे. म्हणजेच विकसित क्षेत्र आहे. त्यास चालू वर्षाचे मूल्यदर तक्त्यामध्ये मूल्यदर 7,250 प्रति चौरस मीटर व लगतचे त्यासारखे विकसन क्षमता असलेले परंतु अद्याप जागेवर विकास न झालेल्या अविकसित क्षेत्रासाठी 14,280 प्रति चौरस मीटर इतका भाव आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सदरची तफावत दूर करणे कायदेशीर होईल. ठीक आहे, की बाजूच्या जागांना 7,250, आमच्या जागेला 7,250 चौरस मीटर स्क्वेअर मीटरचा भाव दिला जातो, पण बाजूच्या जागांना 14,280चा भाव आहे, जवळजवळ दुप्पट भाव आहे. त्यामुळे ही तफावत दूर करण्याची गरज असा ते आग्रह धरतात. आता ह्याच्यानंतर ते काय म्हणतात, ते धमकीची भाषा वापरतात सरकारला. हे तुम्ही पत्र लिहितात सरकारला, राज्य सरकारच्या मंत्र्यांना पत्र लिहितात, ज्या मंत्र्यांचं पुढे मी तुम्हाला डिटेल सांगणार ते मंत्री कोण आहेत. ते म्हणतात की आम्हाला जर समाधानकारक नुकसान भरपाई रक्कम न मिळाल्यास नाइलाजाने चालू STP प्रकल्प बंद करावा लागेल, तसेच सर्वसामान्य जनतेची गैरसोय होईल. त्यामुळे आमचे हक्काच्या जमिनीचा मोबदला देऊन एकच आरक्षणाचा एकच दर देऊन समान न्याय तत्वाचे पालन करावे व आम्हाला सुद्धा सर्वे नंबर 33 साठी लगतचे सर्वे नंबर जे त्यांनी दिलेले आहेत तिथे त्यांना चालू वार्षिक मूल्य विभाग प्रमाणे 14,220 प्रति चौरस मीटरची देण्यास ही विनंती आहे. आम्हाला लवकरात लवकर भरपाई मोबदला भूसंपादन किंवा TDRच्या बदल्यात देण्याची विनंती आम्ही मनपाकडे देखील केली आहे. आपण समान न्यायाच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतल्यास आमच्यावर जमीन मालक शेतकऱ्यांना अन्याय होणार नाही. आमच्या न्याय मागणीचा विचार झाल्यास आम्ही आमची मालकी मनपास अधिकृतपणे हस्तांतरित करण्यास तयार आहोत. अन्यथा आम्हाला न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. आता न्यायालयाची भाषा वापरली गेली, कारण जर तुम्ही आम्हाला दिला नाही तर आम्ही हा प्रकल्प बंद करू, सरकारला त्याचा सर्वसामान्य जनतेला ह्याचं नुकसान होईल असं त्यांनी त्यात म्हटलं आहे. ठीक आहे, इथपर्यंत की त्यांना त्याचा जमिनीचा मोबदला हवा आणि त्यांनी ती मागणी केली आहे की आम्हाला दुप्पट दिला जावा इथे. याच्यानंतर काय केलं जातं, याच्यानंतर लगेचच 11 एप्रिलला हे पत्र लिहिल्यानंतर, या पत्रानंतर 11 एप्रिलला लगेचच त्याच दिवशी हे दुसरं पत्र माझ्या हातात आहे. त्याच दिवशी 11 एप्रिलला सरकारकडून एक पत्र लिहिलं जातं आणि हे पत्र लिहिलं जातं IGR अर्थात जे नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांकन नियंत्रक आहेत, जे दर ठरवतात, सरकारी दर ठरवतात जमिनींचे, त्यांना हे पत्र लिहिलं जातं आणि त्यांना सांगितलं जातं की उपरोक्त विषयाबाबत साई रियाल्टीतर्फे अधिकृत भागीदार हनुमंत. बरं, दुसरी गोष्ट त्याच्या आधी हे पत्र सरकारला कोण लिहित आहे, हे पत्र लिहितात हनुमंत गायकवाड, ज्यांनी मग अशी जमीन ऑलरेडी विकलेली आहे. कोणाला? कॅल्कॉन कंपनीला विकलेली आहे. ते आता व्यवहार तुमचा जमिनीशी संबंध नसताना सुद्धा ते सरकारला पत्रव्यवहार करतात की आम्हाला जमिनीचा मोबदला मिळावा, अन्यथा आम्ही हा प्रकल्प बंद करू. आता ते सध्याचे याचे मालक आहेत कॅल्कॉन कंपनी.
त्याच्यात ते लिहितात की सरकार त्याला लिहितं की तातडीने त्याच दिवशी पत्र आल्या बघा, तुमची पत्र कदाचित काही दिवस काही महिने खितपत पडतात, बऱ्याचदा ती कचऱ्याच्या टोपलीत जातात, पण इथे त्याच दिवशी पत्र लिहिलं जातं. मोबदल्याचा प्रश्न आहे, त्यामुळे तातडीने याच्यावरती नोंदणी महानिरीक्षकांनी याच्यावरती आपला अहवाल द्यावा असं सांगितलं जातं. अहवाल दिल्याचं सांगतात, ते अहवाल मागवला जातो सरकारकडनं. याच्यानंतर 11 एप्रिललाच हा अहवाल मागवला आहे. याच्यानंतर पुढचा महिनाभर काहीच होत नाही. याच्यानंतर पुढचा महिनाभर गोष्टी अगदी थंडे बस्तेमे असतात, त्याच्यानंतर काही घडत नाहीत. 22 एप्रिलला 22 मेला माफ करा 22 मेला पुन्हा एकदा अशाच आशयाचं पत्र पुन्हा एकदा तेच हणमंत गायकवाड सरकारला लिहितात आणि परत तीच मागणी करतात की आम्हाला आमची जमीनचा मोबदला समसमान न्यायाने मिळावा. बाजूच्या जमिनींना 7,000 आहे, आम्हालाही 14,000 स्क्वेअर मीटरने मिळा. जमीन मोठी आहे, 16 एकर जमीन आहे, त्यामुळे तुम्ही विचार करा की किती याचा मोबदला कुठल्या टोनमध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर हे पत्र लिहिलं जातं 22 मेला. पुन्हा एकदा तेच पत्र साई रियाल्टी देते. त्याच दिवशी पुन्हा एकदा जशा वायुवेगाने गोष्टी घडतात त्याच दिवशी सरकार काय करतं, आता पिंपरी चिंचवड महापालिकेकडनं आणि पुन्हा एकदा नोंदणी महानिरीक्षकांकडून IGR यांच्याकडून पुन्हा ते अभिप्राय मागवतात की तुम्ही याच्यावर अभिप्राय द्यावा की आपण यांना समसमान न्यायाने आपण या जमिनीला मोबदला देऊ शकतो का, कारण एका जमिनीला 7,000 दुसऱ्या जमिनीला 14,000 देणं कितपत योग्य यावर तुम्ही तुमचा अभिप्राय द्यावा असं तिथे मागितलं जातं. ठीक आहे. याच्यानंतर 22 मे नंतर लगेचच हा अहवाल दिला जातो. 22 मेला हा रिपोर्ट सरकारकडनं मागवला जातो आणि त्याच्यानंतर 3 जूनला पिंपरी चिंचवड महानगरपालिका अभिप्राय देते. याच्याविषयी पिंपरी चिंचवड महानगरपालिका अभिप्राय देताना म्हणते की महानगरपालिकेने यापूर्वीच नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांना पत्र लिहून अमुक अमुक तारखेअन्वये अहवाल सादर केला आहे, तरी संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने अद्ययावत परिस्थितीने पुनश्च अहवाल सादर करण्यात येत आहे. काय म्हणते पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जमीन मालक आरक्षणाखालील क्षेत्रास एकच दर मिळत असल्यास TDR पोटी जागेचा अधिकृत ताबा देऊन नोंदणीकृत दस्त करून देण्यास तयार आहेत. महानगरपालिकेत जमीन मालकाने TDR पोटी जागेचा ताबा न दिल्यास पर्यायी भूसंपादन कायद्यान्वये नुकसान भरपाई द्यावी लागेल. त्यासाठी महापालिकेस मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा सोसावा लागेल. उपरोक्त वस्तुस्थिती पाहता आपल्या स्तरावरती वार्षिक मूल्यदर तक्त्यामध्ये अर्जदार यांच्या विनंतीचा अनुषंगाने योग्य ती कारवाई करावी. थोडक्यात काय की जर आपण यांना जमीन परत दिली नाही, TDR त्यांच्या मोबदल्यात जेव्हा तुम्ही सरकारला जमीन देता त्याच्या बदल्यात तुम्हाला TDR मिळतो, तर तो TDRच्या ऐवजी जर आपण तो दिला गेला नाही तर त्यांना भूसंपादन कायद्यान्वये त्यांना आपल्याला भरपाई द्यावी लागेल आणि तो रेट जो असेल तो खूप मोठा असेल आणि त्याचा आर्थिक बोजा सरकारवरती पडेल. त्यामुळे आता जी त्यांनी मागणी केली आहे त्याचा योग्य त्या प्रकारे विचार करावा असंच एक प्रकारे या पत्रात सुचवलं गेलेलं आहे की तुम्ही आपल्या स्तरावरती हा वार्षिक मूल्यदर तक्ता त्यामुळे तुम्ही दर बदलून द्या. जो सरकारी दर आहे तो न देता, कारण सरकारी दरामध्ये जे ठरलं आहे त्याच दराने तुम्हाला द्यायचे, तसं न देता त्यांनी जी मागणी केली आहे दुप्पट देण्याची ती तुम्ही मान्य करावी असं त्यांनी त्याच्यात सांगितलं. महापालिका हे पत्र देते, त्याच्यावरती नोंदणी महानिरीक्षकांचं एक पत्र आहे. नोंदणी महानिरीक्षक त्यांच्या ह्याच्यावरती थेट आक्षेप घेतात, एक प्रकारचा नकारात्मक शेरा देतात. हा जो माझ्या हातात आहे की तुम्ही म्हणतात त्यांना की तुम्ही डबल मोबदला द्यावा. त्याच्यात ते म्हणतात की TDR किंवा भूसंपादन प्रकरणे नुकसान भरपाई प्रदान करण्याकरता प्रकरणांची मूल्यदर पुरवणे व मूल्यांकन करणे ही बाब या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात नाही असे आमचे मत आहे. हा दर ठरवणे हे आमचं कामच नाही आहे मुळात. एकतर हे जायला पाहिजे होतं, हे अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटकडे अर्थात नगर विकास खात्याकडे जायला तिथे हवं आहे. त्यामुळे ते आमच्याकडे जे आहे त्यांनी याच्या आधी म्हटलं या पत्रामध्ये की केवळ रहिवासी वापर अनुज्ञा असलेल्या जमिनीकरताच रहिवासी मूल्य विभाग क्रमांक 23(1) मूल्यदर देण्यात आलेले आहेत. ते बाजूचे मूल्यदर त्यांनी जे मागितलं होतं की बाजूच्या जागांना जे दर देण्यात आले ते आम्हाला का नाही, त्यांनी सांगितलं की ते रहिवासी विभाग असलेले दर आहेत, रहिवासी वापर असलेले आहेत, त्यामुळे त्यांचा निकष इथे लावता येणार नाही असं स्पष्टपणे सांगतायत नोंदणी महानिरीक्षक. मंजूर विकास योजनेतील आरक्षण हे प्रस्तावित नसते तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस मंजूर विकास योजनेनुसार सदर आरक्षण बाधित मिळकतीवर कोणता वापर विभाग अनुज्ञा झाला असता याबाबत आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी स्पष्टता द्यावी की तुम्ही जर तरच्या गोष्टी इथे करत आहात, जर इथे रहिवासी विभागच नाही आहे, तिथे अशा प्रकारची कुठली इथे देण्याचं प्रयोजन नाही आहे, तर ते कशा प्रकारे द्यावं तुम्ही स्पष्टता द्यावी. एक प्रकारचा अत्यंत निगेटिव्ह असा अहवाल इथे त्यांनी दिला.
म्हणजे कुठेतरी IGR नोंदणी महानिरीक्षक याबाबत फेवरमध्ये नव्हते की दोन्ही जागांना जे मूल्यदर ठरले आहेत ठरलेल्या मूल्यदराप्रमाणेच त्यांना 2 जागांना वेगवेगळे मूल्यदर आहेत, एकाला 7,000 एकाला 14,000 जी वरची रक्कम असेल ती सोडता हा दर इथे देणं लागू आहे असं त्यांनी त्यात म्हटलेलं आहे.